हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म शनिवारी झाला आहे अशा बालकांबद्दल. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आतापर्यंत आपण वाराच्या प्रत्येक दिवसांबद्दल जाणून घेतलं आहे, सोमवार ते शुक्रवारबद्दल. आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म शनिवारी झाला आहे अशा लोकांबद्दल, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स जाणून घेऊयात. शनिवार ह्या वाराचा कारकग्रह जो आहे तो आहे शनी हा सूर्यापासून सगळ्यात लांबचा ग्रह आहे. तो अतिशय शनै गतीने चालणारा ग्रह आहे. पृथ्वी जी प्रदक्षिणा सूर्याभोवती 365 दिवसात करते ते शनीला पूर्ण करायला तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. एवढा स्लो हा ग्रह आहे. या ग्रहाची जी ताकद आहे, या ग्रहांचा जो आशीर्वाद आहे तो शनिवारी जन्मलेल्या बालकांवर होत असतो. आता त्याचा परिणाम काय होतो की या लोकांचा जो प्रोग्रेस आहे, या लोकांचा जो भाग्योदय आहे तो अतिशय हळू होत असतो. त्यामुळे काय होतं ना, ही लोक कर्मठ बनतात, हे लोक कर्मप्रधान बनतात. नशीबवर अवलंबून राहण्यापेक्षा हे लोक स्वतःच्या कर्मांवर जास्त विश्वास ठेवतात. अतिशय मेहनती असतात. शनिवारी जे जन्म झालेली लोक आहेत त्यांच्या स्वभावातच मेहनत आहे. कुठल्याही प्रकारच्या कामाला ते अजिबात घाबरत नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक कामाला न्याय देणं हे त्यांना खूप आवडतं. न्यायप्रिय लोक आहेत. स्वतःबद्दलचा झालेला अन्याय हे त्यांना अजिबात आवडत नाही आणि दुसऱ्यांबद्दलही अन्याय ते होऊन देत नाहीत. शनी महाराज जे आहेत हे अतिशय दयाळू आहेत. आपल्या लोकांचं खरं रूप दाखवणारी एकमेव ग्रह किंवा देवता जी आहे ती आहे शनी. ओके, त्याच्यामुळे हे लोक जे आहेत यांचा नेचरही थोडंफार तसंच आहे की ते लोक प्रत्येक घेतलेल्या हाती घेतलेल्या कामाला पूर्णत्वाकडे तर नेतीलच, पण त्याला व्यवस्थित न्याय देतील. उगाचच काम हातात आलंय म्हणून ते कसंही कंप्लीट करायचं हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे होतं काय, हे लोक तुम्ही त्यांना ऑफिसच्या एक 9 ते 6च्या पॅटर्नमध्ये बांधण्याचा प्रयत्न करू नका. ते लोक त्या चौकडीत बसणार नाहीत. दे विल ऑलवेज परफॉर्म एक्स्ट्रा, दे विल ऑलवेज गो द एक्स्ट्रा माइल. भले ते थोडा वेळ जास्त बसून काम करतील पण ते कामाला पूर्ण न्याय देतील. याचमुळे काय होतं ना, त्या लोकांना टीमवर्क हे फारसं आवडत नाही. दे विल प्रिफर वर्किंग अलोन. दे विल प्रिफर गिविंग जस्टिस टू ईच अँड एव्हरीथिंग इन देअर लाईफ, वेदर इट इज वर्क, वेदर इट इज फॅमिली, वेदर इट इज एनी रिलेशनशिप. परफेक्ट फॅमिली मॅन असतात, परफेक्ट फॅमिली पीपल असतात. प्रत्येक नात्याला न्याय देणं हे त्यांना आवडतं. लव्ह लाईफबद्दल ह्यांच्या बोलायला गेलं तर दे आर व्हेरी व्हेरी पॅशनेट लवर्स. खूपच लॉयल लोक असतात. बट बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन्स समटाईम्स की ते लोक त्यांच्या लाईफ पार्टनरबद्दल किंवा लव्ह पार्टनरबद्दल खूप पॉझिटिव्ह होऊ शकतात. जेलेसी हे कधी कधी ते लोक फेस करू शकतात. यांच्याबद्दल अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली तर हे लोक जितके जास्त स्ट्रिक्ट असं स्वतःला दाखवतात तितकेच इमोशनल लोक असतात. म्हणजे बिकॉज दे आर इमोशनल ते लोक दुसऱ्यांना दाखवून देऊ शकत नाही की वी आर इमोशनल. दॅट इज द रिझन दे ऑलवेज पोर्ट्रे ऑर दे ट्राय टू शो की आम्ही किती स्ट्रॉंग आहोत किंवा आम्ही किती स्ट्रिक्ट आहोत. लहान मुलांबद्दल एक विशेष प्रेम या लोकांच्या मनात असतं, पण ते लहान मुलांशी तेवढ्या प्रेमळ यांनी वागत नाहीत किंवा थोडंसं स्ट्रिक्टपणाचा आव नेहमीच ते लोक आणतात, वेदर इट इज देअर लव्ह लाईफ, वेदर इट इज अ स्मॉल चाइल्ड इन फ्रंट ऑफ दॅम. शनी या ग्रहाला जोडलं गेलं आहे फायनान्सबद्दल, बरोबर. या लोकांचे फायनान्सेस खूप स्ट्रॉंग असतात. फायनान्शियल प्लॅनिंग खूप छान असतं यांचं. ह्यांचे फायनान्सेस कधीच गडबडत नाहीत. करिअर करताना सुद्धा तुम्ही अवश्य अशा फील्डचा निवड केला पाहिजे जो फायनान्सशी रिलेटेड आहे. यू कॅन बिकम गुड CAs. इवन यू कॅन डील विथ रिअल इस्टेट्स अँड लँड. शनी हा त्याचाही कारक आहे. तुम्ही लँड, रिअल इस्टेट, फायनान्स अशा फील्ड्समध्ये खूप छान काम करू शकाल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हेल्थ वाईज. हेल्थ शनीला जेव्हा आपण बघतो तेव्हा तो जोडला गेला आहे तुमच्या बोन्सशी. सुरुवातीपासूनच एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं हे तुम्हाला खूप खूप गरजेचं आहे. कारण जसं जसं तुमचं वय वाढत जाईल
तसं तसं हळूहळू तुम्हाला बघायला मिळेल की यू आर फेसिंग प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ युअर बोन्स. आर्थरायटिस होण्याची शक्यता असते. बोन रिलेटेड हाडांचे दुखणे, संधिवात हे सगळं तुम्हाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लीज मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल अँड प्लीज टेक केअर ऑफ युअरसेल्फ. तो अशी आहेत ही आपली शनिवारी जन्मलेली लोकं. तुम्हाला या गोष्टी रिलेट होत आहेत का? तुम्हाला कुणी माहीत आहे का की ज्यांचा जन्म शनिवारी झाला आहे? प्लीज डू लेट मी नो थ्रू युअर कमेंट्स. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. आय वुड लव टू नो अबाउट युअर वेन यू स्टार्ट रिलेटिंग. ही खरंच एक मजा येते जेव्हा तुम्ही लोकांना रिलेट करायला लागता आणि ते रिलेट होतं ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो एक वेगळाच असतो. तो हा प्लीज माझ्याबरोबर शेअर करा. प्लीज कमेंट करा. प्लीज डू लाईक द चॅनल, शेअर इट, सबस्क्राईब इट. आणि येस, उद्या आपण भेटतो आहोत विथ पीपल बॉर्न ऑन संडे. सो प्लीज स्टे ट्यून्ड विथ अस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय. हॅव अ ग्रेट वीकेंड अहेड. थँक यू.